नमस्कार मित्रांनो, डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता. संजय गांधी पेन्शन योजना किंवा तुम्हाला निराधार योजना मिळत असेल, दिव्यांगांना, तर आता त्या सगळ्यांना वर्षातून एकदा हयातीचा दाखला पुरावा म्हणून ऑनलाईन के-वाय-सी करावं लागते. ती के-वाय-सी कराल तेव्हाच तुमचे पैसे सुरळीतपणे चालू राहील. तर आज आपण बघणार आहोत घरी बसल्या कसं तुम्ही हयातीच्या दाखल्याची के-वाय-सी करू शकता. पण त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन सत्यपान ॲप इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे. ॲप ओपन होताच तुमच्यासमोर असं स्क्रीन दिसेल. मग यात तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीमधून 2 भाषा निवडायच्या आहे. त्याच्यानंतर फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे, कारण की सगळ्यांकडे बायोमेट्रिक डिव्हाइस नसतं त्या कारणामुळे. फेस ऑथेंटिकेशन सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड टू रजिस्टर डिव्हाइस रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि रजिस्टरवर क्लिक करून तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी आलं असेल 6 डिजिटचं ते टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट करताच तुम्हाला इथे तुमचं स्वतःचं आधारवर जसं नाव असेल तसं करायचं आहे आणि सिलेक्ट ऑपरेटर टाइपमध्ये सेल्फ अँड फॅमिली करायचं आहे. त्यानंतर चेकबॉक्सला क्लिक करून तुम्हाला स्कॅनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं फेस ऑथेंटिकेशन होणार. तुम्हाला तुमचे डोळे चालू बंद करायचे आहे त्या राउंडमध्ये आणि चालू बंद करताच तो तुमचा इमेज कॅप्चर करेल आणि व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर तुम्हाला असा फेस दिसेल की ते महाराष्ट्र स्कीममध्ये जाऊन सोशल सिक्युरिटी त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर बेनिफिशियरी व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. इथे जे व्यक्ती निराधार आहेत त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. गरजेचं नाहीये मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तोच हवा आहे म्हणून. जो त्यांच्याकडे अवेलेबल असेल तो करायचा आहे. चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट करताच तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाकून तुम्हाला सबमिट केल्यानंतर बेनिफिशियरी व्हॅलिडेट स्कीम असं लिहून येणार. चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर स्कॅन यावर क्लिक करायचं आहे. तुमचं फेस ऑथेंटिकेशन होणार यात सुद्धा. डोळे चालू बंद झाल्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमची अशी रिसिप्ट मिळणार. तुम्ही या रिसिप्टला सेव्ह करू शकता. नंतर व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेटमध्ये जाऊन तुमचा BSA आयडी नंबर आला असेल, त्या सर्टिफिकेटवर तो टाकायचा आहे आणि तुम्हाला सबमिट करायचा आहे. ओ-टी-पी टाकताच तुम्हाला व्हेरिफायवर क्लिक करायचं आहे. तर तुमच्याकडे तुमच्या आयडीचा अशा प्रकारे स्टेटस दिसेल. अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या आपले हयातीच्या प्रमाणपत्राची के-वाय-सी करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.